मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी जे काही आय-एम-पी प्रश्न असतील ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी स्पेशल एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. त्याची लिंक मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही नक्की तो जॉईन करा. त्या ठिकाणी आपण हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट, त्याच्या लिंक तसेच बघा इतर नवीन जाहिराती सुद्धा टाकत असतो. आणि या व्हिडिओची PDF तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळणार आहे. त्यामुळे तो स्पेशल मुंबई उच्च न्यायालय भरतीचा व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. पहिला प्रश्न मित्रांनो, मराठी भाषेचे पहिले चरित्रकार कोण होते? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हाईम भट हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा, म्हाईम भट. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, आणि मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळणार आहे. त्यामुळं नक्कीच तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? अतिशय आय-एम-पी प्रश्न आहे मित्रांनो. सेतुबंध हा जो काही ग्रंथ आहे खालीलपैकी कोणी लिहिला आहे? याचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे 3 सेकंद आहे. द्या पटकन उत्तर. तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 प्रवर सेन. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रवर सेन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. खालीलपैकी दंत तालव्य वर्णाचा गट आपल्याला ओळखायला लावलाय पहा. खालीलपैकी दंत तालव्य वर्णाचा गट आपल्याला ओळखायचा आहे. चला त्या उत्तर आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळत आहेत. तर कोणता गट आहे मित्रांनो? च, छ, ज, झ. मित्रांनो लक्षात ठेवा हा काय पहा या ठिकाणी दंत तालव्य. लक्षात ठेवा मित्रांनो, दंत तालव्य वर्णाचा गट आहे पहा. नेक्स्ट आहे पहा या ठिकाणी देवालय हा शब्द. काय प्रश्न आहे? देवालय हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? अतिशय आय-एम-पी प्रश्न आहे. देवालय हा संधी कोणती आहे? चला द्या उत्तर. तर मित्रांनो लक्षात ठेवा ही काय पहा स्वर संधी बघा. स्वर अधिक स्वर आल्यावर काय होतं बघा, स्वर संधी तयार होते. त्यामुळं हा कोणता उदाहरण आहे? स्वर संधीचं उदाहरण आहे पहा. रंग अधिक छटा, रंग अधिक छटा बरोबर काय? द्या उत्तर. तर रंग छटा हा शब्द या ठिकाणी योग्य होईल. नेक्स्ट मित्रांनो, भावाचक नाव असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. भावाचक नाव. सांगा पटकन उत्तर मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. भावाचक नाव कोणतं आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 गरिबी. लक्षात ठेवा मित्रांनो, गरिबी हे काय या ठिकाणी भाववाचक नाव आहे पहा. पुढचा प्रश्न आहे देव या नामाचं अनेक वचन कोणतं होईल? देव या नामाचं अनेक वचन कोणतं होईल? द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. तर लक्षात ठेवा मित्रांनो, देवचं या ठिकाणी देवच राहील. लक्षात ठेवा देवचं काय राहील? देवच राहील पहा. नेक्स्ट आहे पहा, खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे? खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 झरा हा शब्द काय या ठिकाणी पुल्लिंगी मित्रांनो. तो झरा. ती नदी काय स्त्रीलिंगी, ते सरोवर नपुंसकलिंगी, ते कुंड नपुंसकलिंगी. तर झरा हा पुल्लिंगी पहा. पुढील शब्दातून पंचमी दर्शक शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. पंचमी दर्शक. तर शाळेतून ऊन होऊन आल्यावर मित्रांनो काय होतं? आपल्या या ठिकाणी पंचमी होतं पहा. ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? काय प्रश्न पहा, जो, जी, जे ही कोणत्या प्रकारची सर्वनाम आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, ही काय आहेत पहा? दर्शक सर्वनाम आहेत. लक्षात ठेवा दर्शक सर्वनाम. मराठीमध्ये प्रमुख सर्वनाम किती आहेत? मराठीमध्ये प्रमुख सर्वनाम किती आहेत? तर 9 सर्वनाम या ठिकाणी मराठीत. लक्षात ठेवायचंय 9 सर्वनाम. नेक्स्ट पहा, ज्याच्याशी बोलायची त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतात ती सर्वनामे म्हणजे? तर मित्रांनो त्याला काय म्हणतात? द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, त्याच्यासारखा विज्ञान तोच होय या वाक्यामधील योग्य क्रियापद कोणतं आहे? या वाक्यामध्ये मित्रांनो होय हे काय पहा या ठिकाणी क्रियापद आहे. नेक्स्ट पहा, गाडी तासभर खोळंबली सबब मी उशिरा पोहोचलो. या वाक्यामध्ये उभयनवी अव्यय आपल्याला ओळखायचे पहा. तर सबब मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे सबब. समजलं? प्रयोग ओळखायचा आहे बघा. तू सावकाश चालतोस यामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे? चला द्या उत्तर. तर मित्रांनो या ठिकाणी पहा कर्तरी प्रयोग आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 तू सावकाश चालतोस. बरोबर, सावकाश चालतोस हे काय मित्रांनो? कर्तरी प्रयोग आहे. नेक्स्ट पहा, त्याच्या अंगात आले यामध्ये कोणता प्रयोग आहे? पहा त्याच्या अंगात आलं प्रयोग ओळखायला लावलेला आहे. तर अकर्तृक भावे प्रयोग यामध्ये. नेक्स्ट पहा, मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा हे टिंब वाक्य आहे. हे वाक्य मित्रांनो कोणतं आहे? विद्यार्थी वाक्य आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी हे याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. अभ्यास न करणारा विद्यार्थी पास कसा होईल? काय प्रश्न आहे?
अभ्यास न करणारा विद्यार्थी पास कसा होईल, या केवळ वाक्याचं मिश्र वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे पहा आपल्याला. तर बघा, जो विद्यार्थी अभ्यास करीत नाही तो पास कसा होईल, हे झालं मित्रांनो केवळ वाक्याचं मिश्र वाक्यामध्ये रूपांतर. जो विद्यार्थी अभ्यास करीत नाही तो पास कसा होईल याचं उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, खालील शब्दातून शुद्ध जोड शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, रीतिरिवाज हा या ठिकाणी योग्य जोड शब्द आहे पहा. लिग्नोसॅट नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने विकसित केला? तर जपान या देशाने. ऑप्शन क्रमांक 1, जपान या देशाने हा काय केलेला आहे, विकसित केलेला आहे पहा, जपान. महाराष्ट्रातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ कोठे उभारण्यात येत आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, कोठे येतं, अमरावती या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3, अमरावती या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. नुकत्याच रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांचा भारत दौरा पार पडला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी त्यांना कोणते पुस्तक भेट दिलं आहे? तर भगवद्गीता. ऑप्शन क्रमांक 3, भगवद्गीता याचं योग्य उत्तर आहे पहा. नुकतेच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, सदानंद दाते याचं योग्य उत्तर आहे पहा. नागपूर विद्यापीठाच्या इतिहासामध्ये प्रथमच कोणत्या महिला कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली? तर लक्षात ठेवा मित्रांनो, मनाली क्षीरसागर. लक्षात ठेवायचं आहे, नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच महिला कुलगुरूची नियुक्ती करण्यात आली, तर मनाली क्षीरसागर. युनिसेफ ही संस्था कोणाविषयी संबंधित आहे? युनिसेफ. तर लहान मुले याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोण प्राथमिक भक्षक आहे? चला सांगा पटकन, खालीलपैकी कोण हा प्राथमिक भक्षक आहे? तर कोण आहे मित्रांनो? बैल. मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल बैल. प्राथमिक भक्षक कोण आहे? बैल. अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? काय? अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो? सातारा जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवायचं आहे, सातारा. घुमर हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचं आहे? घुमर. मित्रांनो घुमर हे कोणतं आहे? राजस्थान राज्याचं आपल्याला लोकनृत्य पहा, राजस्थान. नेक्स्ट आहे पहा, मसुरी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? मसुरी. तर मित्रांनो मसुरी कुठे आहे? तर उत्तराखंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा, उत्तराखंड हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी कोणती आहे? ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी कोणती आहे? तर कॅनबेरा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. सूर्यग्रहण कधी होतं? सांगा पटकन, सूर्यग्रहण हे कधी होतं? तर मित्रांनो आमुष्याला. ऑप्शन क्रमांक 1, आमुष्याला काय होतं? सूर्यग्रहण होतं. 26 जानेवारी हा दिवस आपण टिंबटिंब म्हणून साजरा करतो. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, 26 जानेवारी हा दिवस आपण टिंबटिंब दिवस म्हणून साजरा करतो. तर प्रजासत्ताक दिन. लक्षात ठेवायचं, प्रजासत्ताक दिन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले? तर ऑप्शन क्रमांक 3, मुंबई या ठिकाणी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, मुंबई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, चैत्यभूमी याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं, चैत्यभूमी. ठराविक कालावधीत प्रसिद्ध होणारे म्हणून त्याला ओळखले जाते. तर ठराविक कालावधीमध्ये काय? नियतकालिक. नियतकालिक हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. 1920 मध्ये अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? तर नागपूर या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3, नागपूर या ठिकाणी काय झाली होती? संपन्न झाली होती पहा. कुठं? नागपूर या ठिकाणी. फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? फकीरा. तर अण्णाभाऊ साठे मित्रांनो फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत पहा. खालीलपैकी कोणता दिवस हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, 6 जून. कोणता? 6 जून. भूसीमा किती देशांना भेटतात? तर भारताच्या भूसीमा एकूण 7 देशांना भेटतात. किती? 7. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय कोठे आहे? तर जिनिव्हा या ठिकाणी. मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जिनिव्हा. इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजांचं प्रमाणीकरण करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर डिजिटल स्वाक्षरीचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांना एकत्रित माहिती देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या ऑनलाईन उपक्रमाचं नाव काय आहे? काय मित्रांनो? मैत्री. मैत्री हे नाव आहे पहा. पुढचा प्रश्न आहे बघा, कमवा आणि शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण आहेत? तर कर्मवीर भाऊराव पाटील आहेत. ऑप्शन क्रमांक 4, कर्मवीर भाऊराव पाटील. डिस्परेट क्लास मिशनची स्थापना कोणी केली? तर डिस्परेट क्लास मिशनची स्थापना
वीरा शिंदे यांनी केली होती पहा. टिंबटिंब म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि अखंडताची खात्री होय. तर मित्रांनो लक्षात ठेवा, बंधुभाव म्हणजे कोणत्या पदावर व्यक्तीची थेट जनतेद्वारे निवड केली जाते? तर नगराध्यक्ष याचं योग्य उत्तर होईल पहा. जिल्हा परिषद समितीचा व्यवस्थेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका कोण करतं? तर ऑप्शन क्रमांक 1 स्थायी समिती याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे स्थायी समिती.